नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोलार फवारणी पंपा करता ऑनलाईन अर्ज चालू झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांना सोलार पंप ऑनलाईन अर्ज करायचे आहेत त्यांनी महाडीबीटी पोर्टलवरती जाऊन हे अर्ज सादर करायचे आहेत. हे सोलार पंप 100% अनुदानित आहेत. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे फीस द्यायची गरज नाही. फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे आणि त्यानंतर अर्ज सादर केल्यानंतर लॉटरीप्रमाणे ज्यांना नंबर लागेल त्यांना मेसेज येऊन कृषी अधिकारी तुम्हाला माहिती देतील. ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा हे आपण पुढे पाहूया. महाडीबीटी पोर्टलवरती येऊन लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन आय डी पासवर्ड टाकायचा. जर माहीत नसेल तर आधार कार्डवरनं पण होतं. लॉग इन झाल्यानंतर अर्ज करा ह्या बाबीवरती क्लिक करायचं. त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर प्रमुख घटक निवडा. कृषी यंत्र अवजारे खरेदी सहाय्यक. त्याच्यानंतर मनुष्यचलित अवजारेवर क्लिक करायचं. इथे आल्यानंतर पीक संरक्षण अवजारे ह्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर सौरचलित फवारणी पंप एकदम लास्टला आहे, त्याला क्लिक करून मी सहमती आहे सहमतीवर क्लिक करायचं आणि अर्ज जतन करायचा. हा तुमचा अर्ज झालेला आहे. आता ह्याचं आपल्याला पेमेंट करावं लागतं. त्यासाठी आपल्याला परत मुखपृष्ठावर जायचं. त्यानंतर अर्ज करा ह्या बाबीवरती क्लिक करायचं. त्यानंतर अर्ज सादर करा एकदम वरती आहे बघा, त्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर अर्ज पहा ह्यावरती क्लिक करायचं. इथे आल्यानंतर आपल्याला प्राधान्य क्रमांक निवडावा लागतो. इथे 1 नंबर करायचं आणि अर्ज सादर करा या बाबीला क्लिक करायचं. अर्ज सादर करा या बाबीला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पेमेंटचा ऑप्शन येऊन जाईल. ₹23.60 पेमेंट आहे. त्यानंतर डेबिट/क्रेडिट कार्डला क्लिक करायचं. पे गव्हर्नमेंटच्या ह्याला क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला प्रोसेस फॉर पेमेंट असं येऊन जाईल. त्यावरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे काय असेल त्याने पण पेमेंट होतं, पण आपण QR कोडनी करूया. QR कोडला सिलेक्ट केल्यानंतर भीम UPIला सिलेक्ट करायचं आणि मेक पेमेंटला क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर हा QR कोड येऊन जाईल. हा QR कोड आपल्या फोनपे, गुगल पे कोणत्या पण पेमेंटच्या ॲपनी स्कॅन करून याचं पेमेंट करून टाकायचं. पेमेंट झाले की आपल्याला सक्सेसफुलचा मेसेज येऊन जाईल आणि मेसेज आल्यानंतर आपलं अर्ज पूर्णपणे सबमिट झालेला असेल. आणि त्या अर्जाच्या आता लॉटरी पद्धतीने ज्यावेळेस लॉटरी निघेल त्यावेळेस आपल्याला मेसेज येऊन जाईल आणि कृषी अधिकाऱ्यांच्या पण संपर्कात राहायचं. ते पण सांगून देतील की तुमचा नंबर लागला की नाही लागला. ते अशा पद्धतीने अर्ज सादर होतो. आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करा.